राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव ऑनलाईन या स्पर्धेचं हे 23वे वर्ष, त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आता आपण करणार आहोत. अहमदनगरचे सुपुत्र ज्येष्ठ रंगकर्मी स्वर्गीय ॲडव्होकेट सतीश भोपे आणि स्वर्गीय बापूराव पंडित यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे. हॅलो, सगळ्यांनी हात हलवा. आपण किती छान वातावरणात आलेलो होत आहे की नाही. आणि असं पहिल्यांदाच आपण आपल्या बालरंगभूमीला बाल मनाला भावेल असं नाट्यगृह आपल्याला मिळालेलं आहे की नाही. त्यामुळे सगळ्या बालकलाकारांनी खूप मजा केली आणि आता अजून आपण धमाल करणार आहोत आहे की नाही. तर मित्रांनो, आज आपल्या मानकन्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांनी मागील 23 वर्षापासून बालरंगभूमीची ही छोटीशी जी सेवा केलेली आहे, त्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या बालरंगभूमीचा हा कांक्रिया करंडक मागील 22 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि या देशामध्ये या बालमनाला भावेल, या बालमनाला उत्तेजना देईल असं काहीतरी छोटंसं आपण खारीचा वाटा म्हणूया आपण करतो आहोत. पण अखंडपणे चाललेलं हे जे कार्य आहे त्याला यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे असं झालं होतं की यावर्षी आपल्याला ही स्पर्धा घ्यायची नाही असं खूप ठिकाणावर सूर यायला लागला. पण बालकलाकार आमचे धाडसी ते म्हटले काही नाही होत, आपण यावर्षी आपण, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या जनरेशनला, पण त्या जनरेशनला माहिती आहे, ते म्हटले आपण व्हर्च्युअल घेऊ. आता लॉकडाऊनमुळे ते व्हर्च्युअल फार पॉप्युलर झालं लोकांमध्ये आणि त्यामुळे यावर्षीची आपण स्पर्धा जी आहे ही व्हर्च्युअल आपण स्पर्धा घेतली. स्वर्गीय कन्हैयालालजी कांक्रिया स्मृती मानकन्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव स्पर्धा याचं हे 23वे वर्ष आहे आणि याच्या बक्षीस वितरणासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आपल्या नगरचे भूषण असणारे, टीव्हीवर गाजलेले, चित्रपटामध्ये चमकलेले आणि 7 समुद्रापलीकडेही आपल्या कलेने सुप्रसिद्ध झालेले आदरणीय
राजूजी गटणे सर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. दुसरे आपले पाहुणे आहेत जे चित्रपटाविषयी नियोजन संयोजन करत असतात. अहमदनगरचे ते प्रमुख आहेत. ज्या बालकलाकारांनी उत्तम असा अभिनय केलेला आहे त्यांना ते चित्रपटामध्ये संधी देऊ शकतात. त्यामुळे टाळ्या जरा जोरात वाजल्या पाहिजे. असे हे तोला मुलाचे दोन पाहुणे आज आपल्यासोबत आहेत. हे 23वे वर्ष कांक्रिया करंडकचं. आम्ही याला महोत्सवच म्हणतो. स्पर्धा म्हणावी लागते लिगली म्हणून म्हणतो. खरं म्हणजे आमचा उद्देश हा बालमन जे कोमल आहे, नाजूक आहे, त्यांना प्रफुल्लित करणं, त्यांना उत्साहित करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या कलेची जाण वाढवणं, त्यांच्यातला कलाकार जागृत ठेवणं आणि या कलियुगाच्या वातावरणामध्ये जगण्यासाठी त्यांना एक काहीतरी सुंदर असं कला आपल्या हातामध्ये, आर्ट आपल्या हातामध्ये असावी आणि ती समृद्ध व्हावी हा प्रयत्न करण्यासाठी खरं तर कांक्रिया करंडक सुरू झाला आणि हा प्रवास 23 वर्षाचा आहे. आता कोरोनाचं संकट आलं, प्रत्यक्ष रूपाने घेता येत नाही म्हणून व्हर्च्युअल घेण्यात आलं. आता याच्या पण काही निगेटिव्ह गोष्टी असतात, काही पॉझिटिव्ह गोष्टी पण असतात. निगेटिव्ह गोष्टीमध्ये आपण मग तो कॅमेरा ऍडजस्ट करणं, मग परत ते इंटरनेटचं कनेक्शन व्यवस्थित असणं, यानं अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या समोर येऊ शकतात. पण त्या प्रश्नांवर मात करण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे आणि म्हणून या प्रश्नावर मात करत सुद्धा यंदाचा व्हर्च्युअल कांक्रिया करंडक अत्यंत सुंदर रीतीने साजरा झाला. 2 परीक्षक, एक औरंगाबादचे आदरणीय ठोकर सर, एक अंबेजोगाईच्या आदरणीय संपदाची कुलकर्णी मॅडम, दोघांनीही ऑनलाईन या सगळ्यांचं परीक्षण केलं. खरं म्हणजे असं परीक्षण करणं जरा अवघड असतं, तरी पण त्यांनी खूप मेहनत घेऊन त्या एकांकिका पाहिल्या आणि निकाल अत्यंत योग्य असा निकाल त्यांनी दिलेला आहे. मला असं म्हणावंसं वाटतं की या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. आजचा दिवस हा जरी आपल्या बक्षीस वितरणाचा दिवस असला तरी पण तो सायबनमध्ये होत आहे, तोही ओपन थिएटरमध्ये होत आहे आणि तोही निसर्गाच्या सानिध्यात होत आहे. आणि या थिएटरचं उद्घाटन आदरणीय संगीतकार रवींद्रजी जैन सरांनी केलेला आहे आणि त्यांची संगीताची मैफिल इथे रंगली होती. नमस्कार. आज या ठिकाणी मानकन्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळाच्या गेले 30 वर्ष जी स्पर्धा लहान मुलांसाठी होते, कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा, या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रेक्षक बालकलाकार, या निमित्ताने मला काही गोष्टी बाल कलाकारांशी शेअर करायच्या आहेत. का हे आत्ताचं युग जे आहे हे इंटरनेटचं युग आहे
सिनेमा, सिरियल, वेब सिरीज आणि डान्सचे कार्यक्रम असतात दूरदर्शनवर, इतर चॅनलवर आणि गाण्याचे असतात. तर सर्वात प्रथम मला असं सांगायचं का प्रत्येक पालकाला वाटत असतं का माझा मुलगा हा त्याने गाणं म्हणावं, त्याने उत्तम नृत्य करावं आणि त्यांनी अल्पावधीत फेमस व्हावं. आता दोन प्रकार मोडतात का, जसं या ठिकाणी माझ्याहीपेक्षा असलेले अभिनेते आपल्या अहमदनगरचे मोहिनीराज गटणे, दोन प्रकार असे असतात का तुम्ही सातत्याने बालरंगभूमीपासून हौशी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक, चित्रपट असा जो प्रवास करतो त्यामध्ये हे तुमच्या अनुभवाने तुमचा अभिनय परिपक्व होत जातो. परंतु आणि मग त्यांना कुठेतरी संधी मिळत जाते. परंतु आत्ताचं दुर्दैव असं आहे मॅडम का प्रत्येकाला वाटतं का ह्या नाटकाचा, या बालरंगभूमीचा किंवा नाट्य स्पर्धेचा शिडी सारखा वापर करून आम्हाला टीव्ही मध्ये जाता येईल, आम्हाला चित्रपटात जाता येईल. तर असल्या प्रकारचं हे जे शॉर्टकट आहे हा शॉर्टकट नसतो. कारण गेले 23 वर्ष ही स्पर्धा होते. बालरंगभूमीचा म्हणजे कलाकाराचा जो पाया असतो तो भक्कम करण्यासाठी ही स्पर्धा आहे. आणि यामध्ये तुम्ही हसत खेळत, नाचत बागडत, अभिनय शिकत शिकत पुढं मार्गक्रम करायचा असतो. कृपा करून कुणीही या बालरंगभूमीचा किंवा रंगभूमीचा एक शिडी म्हणून चित्रपटात किंवा मॉडेलिंग करण्यासाठी किंवा कुठंतरी काहीतरी हिंदी चित्रपटात जाण्यासाठी असा वापर म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर ते तसं शक्य नाही. कारण मला आठवतंय का मला सिनियर आहेत मोहिनीराज गटणे, त्यांचीही नाटकं पाहून आम्ही मोठे झालेलो आहे. मी नाटक चालू केल्यानंतर माझ्याकडे काम करणाऱ्या मुलांना अगोदर बक्षिसे मिळाले, मला 15 वर्षानंतर पहिलं बक्षीस मिळालं. आणि मला वाटतं का आता हे ज्या मुलांना आता बक्षीस मिळणार आहे त्यांची जबाबदारी वाटते का त्याच स्थानावर टिकून राहायचं, आणि ज्यांना नाही मिळालं त्यांना ते बक्षीस मिळवण्यासाठी आणखी धडपड करायची आहे. खूप ठिकाणी असं बोललं जातं का जे जिंकले त्यांचं अभिनंदन, जे हरले त्यांना पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा. तर मला असं म्हणायचं का जिंकणं हारणं हा खूप वेगळा गोष्ट आहे. एखाद्या कलेचं, त्या क्षेत्राचं, त्यामधील ज्येष्ठांचं आदर करत ती कला शिकणं, ती आत्मसात करणं आणि आपल्या आत्मिक आनंदासाठी ज्यावेळेस तुम्ही ते कराल, तुम्हाला जेव्हा तो आनंद मिळेल त्याचबरोबर तो आनंद प्रेक्षक सुद्धा घेऊ शकतात. नमस्कार. खरं तर कांक्रिया करंडक च्या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं आपण इथे जमलेलो आहोत. अतिशय सुंदर वातावरण. खरं तर नगर का सुंदर आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो की नगर ऐतिहासिक शहर आहे, नगर असं आहे किंवा ठीक आहे नगर फार खड्ड्यांचे आहे, परंतु इथे आल्यानंतर आपल्याला असा विश्वास वाटतो की आपलं शहर खरोखरीच सुंदर आहे. आताच रवींद्रनाथ टागोर यांचा संदर्भाला, कलकत्त्याच्या संदर्भाला, कलकत्ता ही साहित्य भूमी आहे, मोठी सांस्कृतिक भूमी आहे, परंतु इथे तुम्ही खऱ्या अर्थानं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. त्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. याचं कारण असं की इतक्या सुंदर वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे असा बक्षीस सोहळा किंवा असा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम कुठे होत नसेल. त्याच्यामुळे एक सुंदर संध्याकाळ तुम्ही आम्हाला दिलेली आहे. या करंडकाचे संयोजक आणि आपल्या अहमदनगरचे एक भूषण, ज्यांनी या नगरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीला खऱ्या अर्थानं एक मोठं योगदान दिलेलं आहे, संजीवनी दिलेली आहे, असे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नामवंत नैतिकतज्ञ माननीय डॉक्टर प्रकाशजी कांक्रिया, आदरणीय डॉक्टर, त्याचप्रमाणे नैतिकतज्ञ आणि एक महाराष्ट्रातल्या साहित्यिकमध्ये ज्यांचा मोठा नाव घेतलं जातं त्यापैकी आमच्या मार्गदर्शिका सौ सुधाताई कांक्रिया. त्याचप्रमाणे तुला पाहते रे मी, बरोबर आहे ना, ही सिरियल आपण पाहत होतो बऱ्याचदा. आपलं फॅमिली, आपलं कुटुंब ज्यांच्यामध्ये रमलं होतं संध्याकाळी ज्यांच्यामध्ये घातली, त्यातले अतिशय मुख्य कलाकार आपले नगरचे मोहनराजी गटणे सर, ज्यांचं आत्ताच नुकतंच GA अवॉर्डला सुद्धा त्यांचं नॉमिनेशन झालं होतं आणि त्यांना अवॉर्डही मिळाला होता. ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
त्याचप्रमाणे नजन सरांनी त्यांच्या अनुभवाने जे आपल्याला सांगितलं एक पालक या नात्यानं आणि एक या क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व या नात्याने आणि जिल्हा समन्वयक अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक आमचे मित्र शशिकांतजी नजान, त्याचप्रमाणे आपल्या करंडकासाठी सतत सोबत असणारे आणि ज्यांचं मोठं मोलाचं मार्गदर्शन सहकार्य लाभतं असे आमचे स्नेही आदरणीय मोहिते सर, आमचे मित्र इनामदारजी, बागुलजी, सर्व सहकारी आणि कलाकार मित्रांनो, सर्व पालक. खरं तर आता नजन सरांनी सांगितलं हे अगदी खरं आहे. इथे अतिशय जागरूक पालक सुद्धा आहे. खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे की आता आम्ही लहान असताना ज्यावेळेस क्रिकेट खेळतो, मी तसं क्रिकेट खेळणं बघा सांस्कृतिक मध्ये जरी असतो तरी ज्यावेळेस आम्ही सुट्टीच्या दिवशी खेळायला जायचो त्यावेळेस कुठेतरी कोणी मित्र आला, जयंत कुठे गेला, तर आमचे घरचे म्हणायचे, आई म्हणायचे कुठे गेला असं बोंबलत सकाळपासून खेळायला गेलाय. ही परिस्थिती होती. परंतु आजच्या या आधुनिक जगतामध्ये संघर्षाच्या आयुष्यामध्ये पालक मुलांच्या सगळ्या सर्वांगीण गुणाच्यासाठी फार कायम जागृत असतात. ही फार मोठी गोष्ट आहे. आंकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव अंतिम निकाल तो माझ्या हाती आलेला आहे. विशेष उत्तेजनार्थ ऐश्वर्या शिंदे, भूमिका आशा वर्कर, नाटक माईची सावली, शाळा माझी माऊली. रंगभूषा वेशभूषा अनिल जोशी, नाटक वानरायन दत्तात्रय साळवे, नाटक माईची सावली, शाळा माझी माऊली. नेपथ्य यानंतर संगीत अभिजित जोशी, नाटक वानरायन. यानंतर श्री अभिनय विभागुण आहेत. सिद्धी देशमुख, भूमिका माथारी वानरायन आणि गायत्री रोकले, भूमिका जान्हवी, नाटक मी तुझ्या जागी असते तर. यानंतर पुरुष अभिनय विहान देशमुख, भूमिका विराज, नाटक इमोशन आय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक लक्ष्मीकांत देशमुख, नाटक वानरायन. यानंतर सर्वोत्कृष्ट लेखन श्री सागर लोधी, नाटक इमोशन आय. द्वितीय इमोशन आय आकांक्षा रंगभूमी पुणे. प्रथम नाटक कोणतं असेल सांगता येईल का? वानरायन. बुद्धिदाता विघ्नहर्ता श्री गजानन गुरुदेव आणि परमपूज्य नटराजाच्या चरणी विनम्र अभिवादन. त्यांच्यावर उपस्थित कला क्षेत्राकडे बघण्याची लोकांची दृष्टी बदलणारे नेत्रतज्ञ दाम्पत्य, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नगर जिल्ह्याचे समन्वयक आणि भरारी पथकाचे प्रमुख शशिकांतजी नजान उर्फ बाळूसाहेब. म्हणजे मगाशी माझ्याबद्दल बोलताना तो सारखा राजू गटणे म्हणायचा ना, तसा आमचा हा बाळू नजान. हा, नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून म्हणजे क्रीडा क्षेत्रात तर आहेत ते, परंतु सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आपल्या नगरची ज्यावेळेस महापालिका नव्हती, नुसती नगरपालिका होती, त्यावेळेसचे सांस्कृतिक आणि क्रीडा समितीचे चेअरमन होते.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, या मराठवाडा मित्रमंडळाचे काम अतिशय मनापासून करणारे मोहिते साहेब, जांभळे साहेब, बागुल साहेब, इनामदार, या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आज हा मानकरंग ट्रस्ट आणि मराठवाडा मित्रमंडळ ट्रस्ट संयुक्त विद्यमाने आयोजित कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा वर्ष 23वे, म्हणजे हे 23वे वर्ष जे आहे हे सलग 23वे आहे बरं का. म्हणजे हा एक या नाट्यक्षेत्राच्या दृष्टीने फार मोठा इतिहास आहे म्हणावा लागेल, कारण सलग 23 वर्ष. यावेळेस मध्यंतरी डॉक्टर साहेब कांक्रिया करंडकाचा विषय निघाला तर नगरचे आता आम्ही बाहेर शूटिंगसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी गेलो की नगरला येतो, आम्ही आलो तो म्हणतात लोक आमच्या मुलांची एकांकिका घेऊन एकांकिका स्पर्धेला वगैरे वगैरे. तर 23 वर्ष सलग दरवर्षी मुलांच्या कलागुणांना, कौशल्याला वाव मिळावा म्हणून आपल्या जवळचा पैसा खर्च करणे ही काही सामान्य गोष्ट नाही. मला खूप लोक म्हणले त्यांना काय प्रॉब्लेम नाही, भले पैसे डॉक्टरांकडे, म्हणलं आहेत, पण तरी सुद्धा ते ह्या गोष्टींसाठी खर्च करण्याची सुद्धा माणसाला दानत असावी लागते. पैसे असणारे अनेक लोक आहेत, कमी आहेत का? पण ह्या अँगलने विचार करणारे लोक फार आज कमी आहेत. या वातावरणामध्ये बक्षीस वितरण समारंभ हा एक फार वेगळा अनुभव असतो. म्हणजे अनेक ठिकाणी अशा रम्य वातावरणात काहीतरी करण्याची इच्छा असते माणसाला, परंतु प्रॅक्टिकली शक्य होत नाही. इथं आहे शक्य आपल्याला ते. ह्या कांक्रिया करंडकामधूनच छोटा कलाकार असल्यापासून ह्या करंडकात आलेला एक आज चित्रपट सृष्टीमध्ये गाजतोय, त्याला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं. शरद गोयेकर, टिंग्या. मी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कुठेही शूटिंग करत असताना सिरियलमध्ये अनेक आत्ताचे हिरो झालेले, म्हणजे हिरोची पर्सनॅलिटी असणारे किंवा ऑडिशनला येणारे अनेक मुलं मुली सांगतात, सर आम्ही यायचो पूर्वी कांक्रिया करंडकाला. म्हणजे मला राज्यनाट्य स्पर्धेचं फायनलचं मेडल मिळेपर्यंत मी घरामध्ये बोलणे खात होतो. जसं मग बाळू म्हणाला तसं ज्यावेळेस सांस्कृतिक कार्य संचालनालयातच माझा फोटो प्रसिद्ध झाला, अहमदनगरचे मोहिनीराज गटणे यांना अभिनयाचं अंतिम फेरीचं रौप्य पदक, त्यावेळेस घरच्यांना वाटलं की अगदीच काही वाया गेलेलं नाही, बरं काहीतरी करतोय. त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून पुढे जाणाऱ्या लोकांना खूप स्ट्रगल करावा लागतो. म्हणजे एका अर्थानं मी म्हणतो की आता ही जी काही कोरोनाचं संकट येऊन गेलं, या काळात बऱ्याच लोकांनी घरी बसून सुद्धा मुलांना काय 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 शिकवलेलं आहे. त्यातही मी सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या मुलांना आहे ना पुढे जाऊन बक्षीस मिळू न मिळू त्या कुठल्या ह्याच्यात, पण प्रत्येकाला एक एक 2-2, 4-4 ठिकाणी कथाकथन स्पर्धेला पाठवा. कथाकथनाने काय होतं, उच्चारांची जाण येते. कारण कथाकथन म्हणजे आपण फक्त बोलायचं आणि ते दृश्य लोकांसमोर आपल्या बोलण्यात उभं राहिलं पाहिजे, इतकी ताकद आपल्या बोलण्यामध्ये असायला पाहिजे. हे वर्ष जाऊ द्या, पुढच्या वर्षीची 24वी बाल एकांकिका स्पर्धा पण सोडून द्या, पण 25व्या वर्षी ज्यावेळेस रौप्य महोत्सवी करंडक होईल तो तुम्हाला सगळ्यांनी जिंकायच्या मागे लागावा. मला एवढंच म्हणायचं. नमस्कार, मी संपदा कुलकर्णी. या वर्षीच्या कांक्रिया करंडकची परीक्षक म्हणून मी आपल्याशी संवाद साधते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बंद असताना कांक्रिया करंडक मात्र व्हर्च्युअली आपल्या पुढे सादर झाली आणि मला या सगळ्याच यज्ञामध्ये आपण सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी संयोजन समितीचे आभार मानते आणि बालरंगकर्मींसोबत मला पुन्हा एकदा यात सहभाग घेता आला याचा आनंदही व्यक्त करते. खरं तर नाटक प्रत्यक्ष पाहण्याची मजा आहे ती कशातच नाही, तरीही हम भी किसी से कम नाही असं म्हणत जे बालरंगकर्मी या मंचावरती आले आणि त्यांनी उत्तम सादरीकरण केलं. भारत खरंच प्रगती करत आहे याचंच हे एक प्रतीक होतं असं मला म्हणावंसं वाटतं. सगळ्या घंटा बंद असताना कांक्रिया करंडकची घंटा मात्र यावर्षी जोरात वाजली. सगळ्या सहभागी झालेल्या संघांचं मी खूप कौतुक करते
आणि आपल्याला पुन्हा एकदा संधी देणाऱ्या कांक्रिया करंडकला मी एक रंगकर्मी म्हणून खूप खूप धन्यवाद देते. लक्ष्मीकांत दोन सरांसोबत मला परीक्षणाची संधी मिळाली याचाही मला खूप खूप आनंद आहे. सगळ्याच बालरंगकर्मींनी अतिशय आव्हान मोठं पेललं होतं. प्रत्यक्ष नाटक सादर करणं ही खरं तर अवघड कला, पण त्याहूनही अवघड आहे की आपण एखाद्या कॅमेऱ्यासमोर जाऊन नाटक सादर करणं. पण आपण ती गिलया पेलली, ते धनुष्य आपण गिलया पेललं आणि हम भी किसी से कम नहीं हे आपण दाखवून दिलं. सगळ्या सहभागी झालेल्या संघांना मी खूप शुभेच्छा देते. तुमच्यामुळे हा यज्ञ अव्याहत चालू राहिला आणि मलाही त्यात सहभाग घेता आला. कांक्रिया करंडक आणि कांक्रिया परिवाराला मी पुनश्च एकदा धन्यवाद देते. नमस्कार. ह्या वर्षी बालरंगभूमीचा हा जो महोत्सव कांकरिया करंडक हा कोरोनाच्या संकटात सापडला असं वाटत असताना सर्व बालकलाकारांनी जी हिंमत दाखवली आणि उभे राहिले. आपण ॲक्च्युअल तिथे सभागृहात ही स्पर्धा घेऊ शकत नसल्यामुळे याच्यावरही लगेच उत्तर मिळालं की व्हर्च्युअल घेऊ. आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपापल्या गावामध्ये त्या बालकलाकारांनी आपली कला सादर केली. पहिल्यांदा असं आम्ही दाखवूनही दिलं की आम्ही मोठेच नाही तर बालकलाकार किंवा बालकही या कोरोनावर संकटावर मात करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि हा जो कांकरिया करंडक हा जो बालकांकिका महोत्सव अतिशय यशस्वी झाला. आमचे स्वर्गीय मित्र शशीजी भोपे आणि बापूराव पंडित हे यावर्षी आम्हाला जरी सोडून गेले असले तरी ही स्पर्धा त्यांना समर्पित करताना आणि ते आजही आमच्याबरोबरच हे असं आम्हाला मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकन्या ट्रस्टच्या लोकांना सगळ्यांना वाटतं. तर पुन्हा एकदा या सर्व बालकलाकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो की या संकटातही तुम्ही विजेते ठरला आहात आणि करोनाला तुम्ही हरवून दाखवलेला आहे. जय कला, जय भारत. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. राज्यस्तरीय बालकांकिका महोत्सव कांक्रिया करंडक 2020 व्हर्च्युअल पद्धतीने नुकताच साजरा झाला. ही स्पर्धा अखंडपणे 23 वर्षापासून सुरू आहे. निरंतर आणि शाश्वत आहे. बालरंगभूमीला ही समर्पित आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे बालरंगभूमीला समर्पित असणारी आणि अखंडपणे सेवा करणारी ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा कलाकार सहभागी होत असतात आणि खूप आनंद लुटतात. आनंदाचा गुणाकार इथे होतो आणि ही स्पर्धा ही आमचे पिताश्री कन्हैयालालजी कांकरिया आणि आमच्या मातोश्री मानकोरबे कांकरिया यांच्या स्मरणामध्ये घेतली जाते. मानकोरबे कांकरिया स्वातंत्र्य सैनिका होत्या. देश उभारणीसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि मुलांना घडवणं हे सुद्धा इनडायरेक्टली देश उभारणीस हातभार लावण्याचाच एक भाग आहे असं आम्हाला वाटतं. तर हा मुलांचा आनंद सतत द्विगुणित व्हावा, त्यांच्यामधील कलागुण वाढावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची सुद्धा एक कला असते ती सुद्धा त्यांना अवगत व्हावी अशीच इच्छा मी इथे व्यक्त करते. सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.